नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण जीवन गाणी ह्या कवितेचा भावार्थ जाणून घेतला. आजच्या तासिकेमध्ये आपण जीवन गाणी ह्या कवितेवर आधारित प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत. प्रश्न उत्तरांना सुरुवात करण्याआधी आपण पुन्हा एकदा जीवन गाणी ह्या कवितेचा भावार्थ थोडक्यात जाणून घेऊया. जीवन गाणी ह्या कवितेचे कवी आहेत नितीन देशमुख. निसर्गातील विविध घटक हे आपल्याला काही ना काही शिकवत असतात, आपल्यावर संस्कार करत असतात. आणि प्रस्तुत कवितेतून कवीने निसर्गातील विविध घटकांकडून शिकता येणाऱ्या गोष्टी थोडक्यात पण मार्मिकपणे मांडलेल्या आहेत. आणि ही कविता किशोर सप्टेंबर 2009 या मासिकातून घेतलेली आहे. जीवन गाणे ह्या कवितेमध्येच एक निसर्ग चित्र दिलेलं आहे. निसर्ग म्हणजेच काय हे मी तुम्हाला सांगितलंच आहे. निसर्ग म्हणजेच आपल्या आजूबाजूचा भौगोलिक परिसर आणि ह्या निसर्गामध्ये विविध घटकांचा समावेश होत असतो, जसे की चंद्र, चांदण्या, आकाश, झाडे, त्याचबरोबर डोंगर, नदी, समुद्र, त्याचबरोबर विविध पक्षी, प्राणी, कीटक. इतकंच नाही तर मनुष्य हा देखील ह्या निसर्गाचाच एक घटक आहे. आणि हे निसर्गातील विविध घटक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आपल्याला काही ना काही शिकवत असतात. आणि हे आपण कवितेच्या माध्यमातून पाहिलेच आहे. जसे की निसर्गाचे मंजूळ गाणे म्हणजेच पक्ष्यांचा किलबिलाट, पानांची सळसळ, नदीच्या पाण्याचा खळखळाट. हे निसर्गाचे मंजूळ गाणे आपल्याला आनंदाने कसे जगावे हे शिकवत असतात. त्याचबरोबर तुळशी वृंदावनात तेवत असणारी पंटी आपल्याला दुसऱ्यासाठी कसे जगावे म्हणजेच परोपकारी वृत्ती शिकवत असते. सागराकडे ओढ घेत वाहणारी नदी आपल्याला प्रेमामध्ये कसे समर्पण असावे किंवा निस्वार्थी प्रेम कशा प्रकारे करावे हे शिकवत असते. त्याचप्रमाणे आकाशातील चंद्र चांदणे हे आपल्याला आपल्या सत्कर्माने, चांगल्या गुणांनी कसे चमकत राहावे हे शिकवतात. तर पक्षी हे आपल्याला बुलंद हौसला म्हणजेच पक्का निर्धार हा महत्त्वाचा गुण शिकवतात. सागराकडून उदारता हा गुण शिकण्यासारखा आहे. ज्याप्रमाणे सागर म्हणजे समुद्र मोठ्या मनाने इतरांना सर्व काही निस्वार्थीपणे देत असतो, त्याचप्रमाणे आपणही आपल्याकडे जे काही आहे आणि इतरांना देण्यासारखं आहे ते मोठ्या मनाने इतरांना दिलं पाहिजे. म्हणजेच उदारता हा महत्त्वाचा गुण सागराकडून शिकण्यासारखा आहे. त्याचप्रमाणे झाडांकडून शिकण्यासारखा महत्त्वाचा गुण म्हणजे स्थितप्रज्ञता, सहनशीलता, दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती. बघा मुलांनो, ही जी झाडे आहेत ती कितीही जोराचा वारा असू दे, पाऊस असू दे, कडक ऊन असू दे, तरीही हे सर्व काही सहन करत एकाच जागी खंबीरपणे उभी असतात आणि इतरांच्या उपयोगी पडत असतात. सजीवांना लागणारा आवश्यक प्राणवायू, फळे, फुले, त्याचबरोबर शीतल छाया देखील ही झाडे देत असतात, म्हणजेच इतरांच्या उपयोगी पडत असतात. तर मुलांनो, ह्या झाडांकडून आपण खंबीरपणा हा महत्त्वाचा गुण शिकू शकतो. आपल्यावर कितीही संकटे आली तरी न डगमगता आपणही त्या संकटांचा सामना केला पाहिजे. संकटे सहन करण्याची सहनशीलता आपल्यामध्ये असली पाहिजे. त्याचबरोबर झाडांप्रमाणेच आपण इतरांच्या उपयोगी पडले पाहिजे. तर मुलांनो, अशा प्रकारे हे निसर्गातील विविध घटक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आपल्यावर संस्कार करत असतात, आपल्याला काही ना काही मूल्ये शिकवत असतात. आणि ह्याचेच थोडक्यात पण मार्मिक वर्णन कवी नितीन देशमुख यांनी जीवन गाणे ह्या कवितेत केले आहे. मी जीवन गाणे ह्या कवितेचे पुन्हा एकदा वाचन करते. तुम्ही सर्वांनी
नीट लक्ष देऊन ही कविता ऐकायची आहे. कविता जीवनगाणे. या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले. झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले. भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला. तुळशीवरल्या त्या पणतीचे जळणे मजला शिकवून गेले. प्रेम काय ते कुणान ठावे नदी सागरा जीव का लावे. स्वैर होऊनी नदीचे पळणे जगणे मजला शिकवून गेले. बुलंद तरीही असे हौसले पिल्लासाठी किती सोसले. चिवचिवणाऱ्या चोची मधले डाणे मजला शिकवून गेले. सागराची अथांगता अन ही वृक्षाची स्थित प्रज्ञता. दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले. आता आपण ह्या कवितेवर आधारित शब्दार्थ पाहूयात. शब्दार्थ. 1. मंजूळ. मंजूळ म्हणजेच गोड. 2. ठाव नसणे. ठाव नसणे म्हणजेच ठाऊक नसणे आणि त्याचा अर्थ आहे माहीत नसणे. 3. बुलंद. बुलंद म्हणजेच मजबूत, भक्कम. 4. हौसले. हौसले म्हणजेच निर्धार, ठाम विश्वास. 5. घाव सोसणे. घाव सोसणे म्हणजेच दुःख सोसणे. तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या शब्दासाठी कवितेतील योग्य समान अर्थाचा शब्द शोधा. अशा प्रकारचा तुम्हाला शब्दार्थांवर आधारित देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी हे शब्दार्थ अतिशय महत्त्वाचे आहेत. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, कवीच्या अनुभवातले जग कसे आहे? आणि उत्तर, कवीच्या अनुभवातले जग भरकटलेले आणि संस्काराची जाण नसलेले आहे. कसे आहे कवीच्या अनुभवातले जग? तर भरकटलेले आणि संस्काराची जाण नसलेले. 2. कवीला जगणे शिकवणारे कवितेतील घटक कोणते? उत्तर, कवीला जगणे शिकवणारे कवितेतील घटक सृष्टी, तुळशीवरील पंटी, नदी, सागर, वृक्ष, पक्षी, चंद्र आणि चांदणे इत्यादी आहेत. कवीला जगणे शिकवणारे कवितेतील घटक सृष्टी. सृष्टी म्हणजेच निसर्ग. तुळशीवरील पंटी, नदी, सागर, वृक्ष, पक्षी, चंद्र, चांदणे इत्यादी आहेत. प्रश्न दुसरा. कवी कोणत्या घटकापासून काय शिकले ते लिहा. 1. चंद्र चांदण्या. आणि चंद्र चांदण्यांपासून कवी शिकलेले आहेत सत्कर्माने चमकत राहणे. 2. पंटी, परोपकारी वृत्ती. 3. नदी, नदीकडून निस्वार्थीपणे प्रेम करणे. हा महत्त्वाचा गुण कवी शिकले आहेत. 4. पक्षी, पक्का निर्धार. 5. सागर, वृक्ष. आणि सागर आणि वृक्षाकडून जो गुण कवी शिकले आहेत तो गुण आहे स्थितप्रज्ञता आणि सहनशीलता. प्रश्न क्रमांक 3. एका शब्दात उत्तरे लिहा. 1. मंजूळ गाणे हिचे. आणि उत्तर आहे सृष्टीचे. मंजूळ गाणे सृष्टीचे. 2. तुळशीवर असलेली. उत्तर आहे पणती. तुळशीवर असलेली पणती. 3. सागराला जीव लावणारी. उत्तर नदी. सागराला जीव लावणारी नदी. 4. सागराचा गुण. आणि सागराचा गुण आहे अथांगता. पुढील प्रश्न आहे, बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु, हा विचार स्पष्ट करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा एक ब्रीफ प्रश्न आहे, म्हणजेच थोडक्यात उत्तरे द्या ह्यासाठी विचारला जाणारा प्रश्न आहे.
पण ह्या प्रश्नावर आधारित छोटे छोटे प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात. पुन्हा प्रश्न नीट ऐका. बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु, हा विचार स्पष्ट करा. उत्तर: बिनभिंतीची शाळा म्हणजेच निसर्ग आणि लाखो इथले गुरु म्हणजेच निसर्गातील विविध घटक. मुलांनो, तुम्हाला आधी बिनभिंतीची शाळा म्हणजे काय ही संकल्पना समजणं गरजेचं आहे. बिनभिंतीची शाळा म्हणजेच निसर्ग आणि लाखो इथले गुरु म्हणजेच निसर्गातील विविध घटक. निसर्गातील विविध घटक आपल्याला काही ना काही शिकवत असतात. जसे की निसर्गाचे जे मधुर गाणे आहे ते आपल्याला आनंदाने कसे जगावे हे शिकवतात. आकाशात चमकणारे तेजस्वी चंद्र तारे आपल्याला आपल्या सत्कर्माने कसे चमकत राहावे, कसे जगावे हे शिकवतात. तुळशी वृंदावनात संथपणे तेवत असलेली पंटी आपल्याला परोपकारासाठी कसे जगावे हे शिकवते. सागरात विलीन होणारी नदी आपल्याला प्रेमात कसे समर्पण असावे हे शिकवते. पक्षी आपल्याला बुलंद हौसला आणि पक्का निर्धार या गोष्टी शिकवतात. तर समुद्राची विशालता आणि झाडांची अविचलता आपल्याला दुसऱ्यासाठी घाव कसे झेलावे, कितीही संकटे आली तरी धैर्याने कसे जीवन जगायचे महत्त्वाचे गुण शिकवतात. अशा प्रकारे निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला काही ना काही शिकवत असतो. म्हणूनच येथे म्हटले आहे, बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु. विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अशा पद्धतीने स्वतःच्या मनाने देखील लिहू शकता. पुढील प्रश्न आहे, विशेषणे व विशेष्ये यांच्या जोड्या लावा. विशेषणे दिलेली आहेत मंजूळ, झिलमिलणारे, चिवचिवणाऱ्या आणि भरकटलेले. आणि विशेष्य आहेत चोची, जग, चंद्र चांदणे, गाणे. विशेषण म्हणजेच काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आणि विशेष्य म्हणजे मूळ नाम. आता आपण त्यांच्या जोड्या लावूया. 1. मंजूळ, गाणे, झिलमिलणारे, चंद्र चांदणे, चिवचिवणाऱ्या, चोची आणि भरकटलेले, जग. शब्दसंपत्ती. 1. समानार्थी शब्द लिहा. पहिला शब्द आहे नदी. नदीसाठी समानार्थी शब्द आहे सरिता. 2. वृक्ष. वृक्ष म्हणजेच तरु किंवा झाड. 3. सागर, समुद्र. 4. चंद्र. चंद्र म्हणजेच शशी. गाणे, गीत, बुलंद, मजबूत, भक्कम. विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. जळणे. जळणेला विरुद्धार्थी शब्द आहे विझणे. 2. जगणे. जगणेला विरुद्धार्थी शब्द आहे मरणे. 3. मंजूळ. मंजूळसाठी विरुद्धार्थी शब्द कर्कश. 4. सजीव. आणि सजीवसाठी विरुद्धार्थी शब्द आहे निर्जीव. पुढील प्रश्न, गटात न बसणारा शब्द लिहा. 1. आता इथे एक शब्दांचा गट दिलेला आहे आणि त्या गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. नदी, डोंगर, सागर, घागर, झाडे. आणि ह्यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे घागर. कारण नदी, डोंगर, सागर, झाडे हे निसर्गातील घटक आहेत. तर घागर हे काय आहे, घागर म्हणजेच कळशी. हा एक मानवनिर्मित घटक आहे. 2. काय, ते, मला, झाला, ही. आणि ह्या गटामध्ये न बसणारा शब्द आहे झाला. तुमच्या लक्षात आलंच असेल, काय, ते, मला, ही हे जे शब्द आहेत हे काय आहेत, तर सर्वनामे आहेत आणि झाला हे क्रियापद आहे. म्हणून झाला हा गटात न बसणारा शब्द आहे.
4. जसे पाखरांची चिवचिव तसे पानांची सळसळ आणि पाण्याची खळखळ. बघा, अशा प्रकारचे प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. पुढील प्रश्न, अथांगतासारखे 2 शब्द लिहा. आणि अथांगतासारखे 2 शब्द आहेत, 1 सुंदरता आणि 2 मानवता. लेखन नियमानुसार लेखन. पुढील शब्द शुद्ध स्वरूपात लिहा. बघा, तुम्हाला इथे अशुद्ध शब्द दिलेले आहेत आणि ते तुम्हाला शुद्ध करून लिहायचे आहेत. पहिला शब्द आहे मंजूळ. मंजूळ हा अशुद्ध शब्द आहे, कारण ज ला दुसरा उकार दिलेला आहे, तर शुद्ध शब्द आहे मंजूळ. पहिला उकार, ज्या ज ला पहिला उकार दिलेला आहे तो दुसरा शब्द हा शुद्ध शब्द आहे. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे नदी. नदी, इथे नदीला पहिली विलांटी दिलेली आहे, त्यामुळे हा अशुद्ध शब्द आहे, तो आपल्याला शुद्ध करून लिहायचा आहे नदी. हा शब्द शुद्ध स्वरूपातील शब्द आहे. 3 सृष्टी, हा अशुद्ध शब्द आहे आणि हा शुद्ध स्वरूपातील शब्द आहे सृष्टी. 4 तुळस. इथे जो सुरुवातीचा शब्द आहे तुळस, त्याला त ला दुसरा उकार दिलेला आहे, त्यामुळे हा चुकीचा शब्द आहे. तर हा जो शब्द आहे तुळस, हा शुद्ध स्वरूपातील शब्द आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला अशुद्ध शब्द दिले जातील आणि ते शुद्ध करून तुम्हाला लिहायला सांगितले जातील. पुढील प्रश्न आहे वाक्प्रचार. अचूक अर्थाचा पर्याय निवडा. तुम्हाला वाक्प्रचार दिलेला आहे आणि त्याचा अचूक अर्थ तुम्हाला दिलेल्या पर्यायांपैकी निवडायचा आहे. पहिला वाक्प्रचार आहे जीव लावणे आणि पर्याय दिलेले आहेत अ गाणे म्हणणे, ब आवडते होणे आणि क माया करणे. आणि उत्तर आहे जीव लावणे म्हणजेच माया करणे. दुसरा वाक्प्रचार आहे घाव सोसणे आणि अर्थासाठी दिलेले पर्याय आहेत अ प्रहार सहन करणे, ब रागावून बोलणे, क तुकडे करणे. आणि उत्तर आहे घाव सोसणे म्हणजेच प्रहार सहन करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जीवन गाणी ह्या कवितेवर आधारित प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे तुम्हाला तुमच्या मराठीच्या वहीत लिहायची आहेत आणि व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.